कधी कधी असं होतं की आपण नेट चालू रात्री झोपताना मे बी नेट बंद करत असू, असं मी कन्सिडर करतो, त्यासाठीच एक्झाम्पल सांगतोय. आपण नेट चालू केलं, आपण व्हॉट्सअपला जातो, कोणाचे मेसेजेस आलेत का वगैरे बघतो, पण तुम्ही नोटीस करा मग स्टोरीज वगैरे दिसतात आपल्याला थोड्या, मग आपण नेट बंद करतो. आता तुम्ही मला खरं खरं सांगा, नेट बंद केलं तरी त्या स्टोरीज डाउनलोड झालेल्या आहेत त्या आपल्याला दिसतात. हे किती लोकांनी नोटीस केलंय का? ते म्हणतो याला नेटच पाहिजे. नाही, काही स्टोरीज आपल्याला दिसतात. याचा अर्थ एक मी तुम्हाला वाक्य सांगतोय बघा, झेपतंय का तुम्हाला? नीट नोटीस करा. हे व्हॉट्सअप आहे, स्टोरीज झाले, मेसेजेस झाले, काही गोष्टी आपल्याला दिसतात. याचा अर्थ त्या गोष्टी कुठेतरी लोकल फाईलमध्ये स्टोअर केलेल्या असतील. आणि तुम्ही बघितले व्हॉट्सअपच्या लोकल फाईल पण बनतात, लोकल स्टोरेज असतं ना, बरोबर ना? आणि ते रिप्लेस पण होत जातं, कालांतराने रिप्लेस होत जातं, पण लोकल फाईल बनतात ना. आणि ह्यालाच आहे ना, याच कन्सेप्टला म्हणतात लोकल स्टोरेज. काय म्हणतात? आणि हे करण्यासाठी एक SQLचाच चुलत भाऊ आहे, त्याचं नाव आहे SQLite. काय नाव आहे याचं? म्हणजे SQLच आहे पण लाईट वेट SQL आहे. बघा ना, फाईलचं आहे ना. आणि यासाठी फ्लटर वापरतं, त्याला म्हणतात SQF-Lite. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा जेव्हा तुम्ही ॲप बनवाल, नीट ऐका, क्लायंट तुम्हाला काय बोलतो माहिती आहे का? काही युजरने नेट चालू आहे तर थोड्या वेळासाठी का होईना त्याचा डेटा लोकल फाईलमध्ये स्टोअर कर. आणि अशा सिनारिओमध्ये तुम्हाला SQF-Lite ची कन्सेप्ट गरजेची.